तर आज जो संस्कृतचा पेपर झाला आहे समर 2024चा, त्यामध्ये सर्व मुलांचा असा प्रश्न होता की सर्व जे क्वेश्चन्स आले ते खूप ऑड आले किंवा खूप हार्ड आले किंवा आम्हाला पेपर खूप हार्ड गेला आहे. तर पेपर जसा निघाला आहे, जसा लास्ट इयरचा निघाला आहे तसाच निघाला आहे. पेपर काही वेगळा असा आलेला नाही आहे की खूपच हार्ड लेवल आहे. संधी समासचे एक्झाम्पल आहे, समासमध्ये आहेत 1-2 एक्झाम्पल असे आहेत जे की ऑड आहेत, मिस्टेकही असू शकते किंवा ऑड आहेत. तर पण जे संधीचे एक्झाम्पल आहे ते काय असे खूप वेगळे आहेत असे नाही. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल संस्कृतची संधीची तर ते तुम्हाला नक्की सॉल्व करता येतील, इतके सोपे तर होतेच. आता पहिलं एक्झाम्पल होतं संधीचं देवेंद्र. तर देवेंद्र, देव अधिक इंद्र. तर इथे काय होत होती मग, अ समोर ई येत होता, स्वर संधी होत होती. स्वरमध्ये कोणती संधी होती, गुणसंधी होती. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल होतं कुक्षावाध्मनम. तर यामध्ये काय होत होतं, कुक्षे कुक्षौ अधिक आध्मानम. आता इथं औ का आला तर इथे होती अयादी संधी. अयादी संधीमध्ये औचा काय होतं, आव होतो, त्यामुळे इथे काय झालंय, वा आलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे चरकस्तू. इथे काय होती, विसर्ग संधी, सचा लोप होतोय. सचा लोप म्हणजेच काय, सचा काय होतोय, विसर्ग होतोय. त्यानंतर आचरेत नित्यम. आचरेत नित्यम मध्ये काय होतंय, व्यंजन संधी होती. आता ही 2 प्रकारे होती. एक तर असं आन्सर येतंय आचरे नित्यम नित्यम किंवा आचरेत नित्यम जस्त्व संधीप्रमाणे, आणि अनुनासिक संधीनुसार काय येतंय, हे येतंय. तर दोन्ही एका संधीचे 2-3 म्हणजे एका एक्झाम्पलचे 2-3 संधी पण होऊ शकतात, मी ते आधीच तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर सम्यक गत्या. इथं पण काय होती, जस्त्व संधी होती. कचा काय होणार, ग होणार. कचा ग होणार म्हणजे काय, सम्यक गत्या. त्यानंतर आता समास. समासचं पहिलं एक्झाम्पल काय होतं, वृद्धी क्षयो. मग इथे काय होणार, द्वंद्व समास. वृद्धीच्च क्षयच्च द्वंद्व समास. त्यानंतर आयुष्यवेद, आयुर्वेद षष्ठी तत्पुरुष समास होणार. इथले तर सहज जे इथे संधीचे एक्झाम्पल आहे ते तर सोपेच होते. हे 2 समासचे एक्झाम्पलही सोपेच झाले. मग पेपर हार्ड कुठे आहे, वैद्य निंदित. आता वैद्य निंदितमध्ये 2 होऊ शकतात समास, एकतर कर्मधारय समास येऊ शकतं किंवा षष्ठी तत्पुरुष समास येऊ शकतं. त्यानंतर चक्रपाणी. चक्रपाणी शक्तिमान अतिक्रम्य. त्यानंतर आयुष्यवेद. हे एक्झाम्पल तर घेतलेले एक्झाम्पल आहे जे की नोन एक्झाम्पल आहे, जास्त अननोन असे काही एक्झाम्पल नाही आहे. मग चक्रपाणी, चक्रमपाणी यस्यस्य काय होणार, बहुव्रीही समास. शक्तिम अनतिक्रम्य. शक्तिमान अतिक्रम्यचं काय होणार, यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजेच अव्ययीभाव समास. त्यानंतर क्वेश्चन तिसरा काय होता, अव्ययचा क्वेश्चन होता. मग अव्यय आणि उपसर्ग हे आधीपासून सांगत आलेलं आहे की अव्यय आणि उपसर्ग हे इतके परफेक्ट करा की ते 10 मार्क कुठं जाताच कामं नाही. तर मग स्नानम विना नैमर्ल्यम न युज्यते. पहिल्याचा आन्सर काय, विना. त्यानंतर विवादेन अलम. तिसऱ्याचं यदि वायू वर्धती तर्हि कंप जायते. त्यानंतर चौथं आयामो विविध अंगाना व्यायाम इति कीर्तित. 5वं काय होतं, दोषे सह धातव शरीर धारयंती. हे झाले अव्ययचे आन्सर. त्यानंतर शब्दरूपाणी. आता शब्दरूपाणी मातृ पितृ हे सगळे रिपीट होत आलेले. आधीच्या क्वेश्चन पेपर जर पाहिले त्यात पण हे शब्द होते, संहिता पण होता. तर युष्माकम. युष्माकम कोणता आहे, युष्मत शब्द आहे, षष्ठी बहुवचन आहे त्याचं. धातारम धातृ शब्द आहे, मातृ पितृ धातृ सगळे ऋकारांत शब्द आले. धातारम, धातारमचं काय होतं आहे, धातृ आहे, द्वितीया एकवचन आहे. मातरी ऋकारांत आहे, सप्तमी एकवचन आहे. संहितायाम, संहितायाम काय आहे, सप्तमी एकवचन. हे सर्व जे होते ते हातचे मार्क्स होते. त्यांनी आपल्याला शब्द वगैरे सांगितले होते. प्रत्येक पेपरमध्ये मी आधीही सांगितलं की तुम्हाला 2 SAQ आणि 1 LAQ हार्डच वाटणार, म्हणजे ते मार्क्स तुम्हाला कसे तरी कव्हर करायचे मनानी किंवा मग काहीतरी कन्सेप्ट लॉजिक लावून. तेवढं तर पेपर हार्ड पाहिजे ना, प्रत्येक गोष्ट इझी थोडीच असणार आहे. त्यानंतर प्रकृती. प्रकृती काय आहे, प्रथमा द्विवचन किंवा द्वितीया द्विवचन दोन्ही आहेत. प्रथमा द्विवचन देखील आहे प्रकृती शब्दाने,
द्वितीय द्विवचन देखील आहे. त्यानंतर उपसर्ग. उपसर्गाचे वाक्य तर ज्याने त्याने त्याच्या मनाने लिहायचे होते. तर परा रामः रावणं पराजयते. वि धर्म सदा विजयते. उप छात्रः अध्यापनाय गुरुम उपगच्छति. सम अध्यापकः छात्रं संस्करोति. आ स विद्यालयात आगच्छति. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय होता आपला, स्ववाक्येषु योजयेत, म्हणजे स्वतःच्या वाक्यात हा प्रश्न तयार करायचा होता. मग मधुरम फलम. आता मधुरम फलम पण आपण ना जी सर्क्युलेट केलं होतं जो PDF ज्यामध्ये आपण गेस पेपर टाकला होता त्यामध्ये मधुरम फलम आपण एक्झाम्पल दिलंच होतं. अहम मधुरम फलम खादामी किंवा आम्रम मधुरम फलम अस्ति. त्यानंतर पच अधिक तुमून. हे काय आहे, प्रत्ययाचं काय करायचं, प्रत्यय सॉल्व करून ते जे आन्सर येणार होतं त्याचं काय करायचं होतं, आपल्याला वाक्य बनवायचं होतं. तर पच अधिक तुमून काय होतंय, पक्तुम होतंय. मग सह भोजनम पक्तुम उदयत अस्ति. यामध्ये तुम्ही कोणतेही मनाने वाक्य बनवायचे होते, त्यामुळे स्वतःचे वाक्य बनवल्यामुळे तुम्ही जरी दुसरे बनवले असेल, आता मी हे दिले ते तुम्ही लिहिले नाही म्हणून मार्क्स कटणारे असं अजिबात नाही. त्यानंतर गम अधिक गत्वा. स मंदिरम गत्वा ईश्वरम भजती. आता गत्वा हे याला अर्धा मार्क मिळेल, याला अर्धा मार्क मिळेल, असा टोटल तुम्हाला 1 मार्क मिळेल. त्यानंतर प्रिया कथा. आता मम प्रिया कथा रामायणम अस्ति किंवा प्रिय कथा मम मन प्रफुल्यती. हे सगळं काय मनाने करायचे होते म्हणून मी तुम्हाला आता हे दिले फॉर एक्झाम्पल. नाहीतर मग आता मुलांचे कंटिन्यू मेसेज सुरू होतील की आम्ही हे सेंटेन्स नाही लिहिले, मग आता काय करायचं. कोणी आजच्या पेपरच्या रिलेटेड कोणी मेसेज केला तर कोणालाही रिप्लाय दिला जाणार नाही आहे. आताचा पेपर होऊन गेलेला आहे, तर तुम्ही आत्ताचा पेपर सोडून पुढच्या पेपरचा सेकंड पेपरचा अभ्यास करा, जेणेकरून ज्यांचे कमी मार्क्स येत आहे, पासिंग दोन्ही पेपर मिळू नये. कंबाईन पासिंग असल्यामुळे याला कमी आले तरी पुढच्या पेपरमध्ये तुम्ही कवर करू शकतात. पण कंटिन्यू तेच मेसेज करून तुम्ही तेच कशाला विचार करताय. जर आत्ताचा पेपर होऊन गेलाय तर पुढच्या पेपरचा स्टडी करायला सुरुवात करा ना. आत्ताच्या पेपरच्या याच्यात तर काही चेंजेस होणार नाही आहे ना. आत्ताचा होऊन गेलेला आहे तर संस्कृत पेपर 2चा स्टडी करायला स्टार्ट करा. जरी आत्ताच्या पेपरला कमी मार्क्स येत असतील तरी पुढच्या पेपरला कव्हर झाले पाहिजे असा स्टडी करा. 5वं काय होतं, चत्वारी दानानी. चत्वारी दानानी. आता चत्वारी दानानीमध्ये जास्त काही करायची गरजच नाही ना. आपल्याला श्लोक माहीत होता, हे चत्वारी दानानी प्रोक्तानी परम ऋषीवी, तर तो श्लोक टाकून दिला आपण. त्यानंतर आता पुढचं धातू. आता धातूचे मार्क्स सुद्धा हातचे मार्क्स आहेत. धातू, शब्द, त्यानंतर उपसर्ग आणि अव्यय हातचे मार्क्स होते. तर मग त्यज्यतचं काय आलं, त्यज धातू येतोय, विधिलिंग लकार येतोय आणि प्रथम पुरुष एकवचन येते. आता मग ती कोणता धातू येतोय, परस्मैपदी धातू येते. कोणत्या गणातला आहे, भ्यादी गणातला आहे. त्यानंतर इष्यंतू. इष्यंतू काय आहे, ईश धातू आहे, लोट लकार आहे, प्रथम पुरुष बहुवचन आहे. त्यानंतर परस्मैपदी धातू आहे. कथईश्वधे. आता हा जो होता कथ धातू तो काय, उभयपदी धातू आहे, म्हणजे दोन्ही गणात चालणारा धातू आहे. पण मग जो धातू प्रत्यय लागलाय त्यावरून आपल्याला ठरवायचं होतं की तो आत्मनेपदात आहे की परस्मैपदात आहे. तर मग लूट लकार आणि कशात आहे, तो आत्मनेपदी धातू आहे, कथ धातू आहे मेन, आणि त्याचं मेन काय होतं, मध्यम पुरुष एकवचन. त्यानंतर अपद्यथा. आता अपद्यतामध्ये काय आहे, अपत्यथा यायला पाहिजे, त्याने इथे थोडीशी मिस्टेक आहे. तर ते काय आहे, लंग लकार आपधातू आणि मध्यम पुरुष एकवचन धातू येतो. आता हे सगळे धातू आहे, हे सगळे धातूंची लिस्ट वगैरे आपण काढली होती आणि हे सगळे धातू प्रत्यय जोडून येणार होते. त्यामुळे आपल्याला तर काय आधीच्या बॅचसारखं जोडत बसायचं नव्हतं. तरीही काहींनी बेसिक अशा चुका केलेल्या आहेत. तर आता त्या चुकांचा विचार करत बसण्यापेक्षा पुढच्या पेपरचा अभ्यास करा. कोणीही व्हॉट्सअपला ह्या पेपर रिलेटेड अजिबात मेसेज टाकू नका की हे इथे झालंय ते तिथे झालंय मग आता काय होणार, काही होणार नाही. पेपर 2चा अभ्यास करा. पेपर 1 प्लस पेपर 2 अशी कंबाईन पासिंग आहे. जर कंबाईन पासिंग आहे तर पास नक्की व्हाल. तर आता जो H नंबरचा क्वेश्चन आहे, H नंबरचा क्वेश्चन काय होता, तर आपल्याला कारक लिहायचं होतं. कारक पण कसं लिहायचं होतं, त्याच्या विभक्तीसोबत लिहायचं होतं. तर मग रसात रक्तम प्रजायते. आता
त्या दिवशी लाईव्ह घेतलं, त्यात ट्रिक सांगितली होती आपण की विभक्तीनुसार तुम्ही कारक ओळखू शकतात. विभक्तीनुसार कारक जर तुम्हाला ओळखायचं आहे तर कशी, रसात काय येणार इथे, पंचमी विभक्ती येते, तर ते काय झालं, अपादानकारक. त्यानंतर जनकाय, इथे काय येते, चतुर्थी विभक्ती म्हणजेच काय आपलं संप्रदानम. दर्शन स्पर्शन प्रश्नही, इथे काय होतंय, करण. का करण होतंय, तर साधन होतंय कसलं, रोगी परीक्षा करण्याचं. त्यानंतर मासी, मासी प्रथम मासी कल्लम जायते, अधिकरण म्हणजेच काय, सप्तमी. त्यानंतर सपंडिताय, सपंडितायमध्ये त्यांनी काय केलं होतं, तर सला पण अंडरलाईन केले आणि पंडितायला पण अंडरलाईन केले. मग ते बाय मिस्टेक केलंय का त्यांनी केलंय ते नाही माहिती. तर मग पंडिताय, नुसतं पंडितायचं काय येणार, चतुर्थी संप्रदानम, म्हणजे चतुर्थी म्हणजेच काय, संप्रदानम. आणि स जर असेल तर नुसतं काय होईल, कर्ता. मग आता मी हे शॉर्टमध्ये लिहिले, पण तुम्हाला मी पेपरमध्ये कसं प्रेझेंट करायचं ते सांगितलं होतं. त्यानंतर आता एलएक्यू. एलएक्यूचा पहिला काय होतं, आपल्याला शब्दरूप ओळखायचं आणि त्याचं वाक्य बनवायचं होतं. तर मग पहिलं काय होतं, ऋतू शब्द होता, त्याचं काय करायचं होतं, सप्तमी एक वचन लिहायचं होतं. मग सप्तमी एक वचन काय येतोय, ऋतू येतोय. मग त्याचं सेंटेन्स आपण प्रिपेअर केलं. ऋतो वसंते फलानी विकसंती किंवा ऋतो वर्षे जलम पिबती. आता हे सेंटेन्स मी माझ्या मनाने दिले, तुम्ही पेपरला वेगळे केलेले असेल तरी ते चालवून जातील. त्यानंतर तद, तदचं काय करायचं होतं, चतुर्थी एक वचन. मग चतुर्थी एक वचन काय आहे, स्त्रीलिंगी सांगितलं होतं त्यांनी. तद पुलिंगी पण आहे, नपुसकलिंगी, त्यांनी स्पेसिफिक काय सांगितलं होतं, स्त्रीलिंगी सांगितलं होतं. तर तस्ये, मग तस्येचं एक्झाम्पल कसं आहे ना, तस्ये विदुषी महिलाये नमः. त्यानंतर अस्ति, प्रथमा बहुवचन. मग प्रथमा बहुवचन काय येते, त्याचं अस्तिनी येतंय. मग अस्तिनी बलम प्रददाती किंवा अस्तिनी शरीरस्य आधार, अस्तिनी मांसम धारयती. तुम्ही काही बेसिक एखादा श्लोक टाकला तरी इथे चालून जाईल. त्यानंतर वृक्ष, वृक्षचं पंचमी बहुवचन काय येतंय, वृक्षभ्य. मग वृक्षभ्यचं काय होतं, वृक्षभ्ये फलानी पतंती. त्यानंतर वृक्षभ्ये छात्रा लभते, वृक्षभ्ये वायू शुद्धी भवती. इथं त्यानंतर पुढे भीषक, त्यांनी भीषक दिलं होतं पण शब्द काय आहे, भीषज शब्द आहे. तर मग भीषज शब्दाचं तृतीय एक वचन काय येतं, भीषजा. मग भीषजाचं कसं, भीषजा परिश्रमम करोती, भीषजा औषधम यच्छती. हे सगळे मनाने दिलेले वाक्य मी माझ्या, तुम्ही पेपरला वेगळे लिहिलेले असेल तरी चालतंय, हेच लिहिले पाहिजे असं नव्हतं. त्यानंतर समास, समासच्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, मग फलप्रद, फलम प्रददाती इति उपपद तत्पुरुष समासचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर प्रातिपादिकार्थ लिंग वचन मात्रे, वचन परिणाम मात्रे. आता इथे काय होतं, द्वंद्व समास होतोय. द्वंद्व समास म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी च लागणार, प्रतिपादिकार्थ च, लिंग च, वचन च, परिमाण च, प्रत्येक ठिकाणी काय लागणार आहे, च लागणार आहे. किंवा तुम्ही हे सगळं लिहून लास्टला च लावलेलं असेल तरी जमून जाते. त्यानंतर एकम एकम, एकम एकम काय होतंय, प्रत्येकम. आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं. निर्दोषम, हे देखील एक्झाम्पल आपले झालेले आहेत. निर्दोष, निर्दोषाचं काय होईल, नीरे. नीर म्हणजे काय, अव्ययमध्ये बघितलं होतं ते आपण. मग निर्दोष अव्ययभाव समास, दोषानाम अभाव. निर्मक्षिक, निर्मक्षिकम, मक्षिकानाम अभाव. निर्मलम, मलानाम अभाव. हे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत क्रॅश कोर्समध्ये. त्यानंतर क्षिणे अनिले, आता संधीचे एक्झाम्पल आहे. क्षिणे अनिले मी आधीच सांगितलं होतं क्रॅश कोर्समध्ये, जर तुम्हाला अवग्रह चिन्ह दिसेल तर पहिल्यांदा त्याचा तिथे विचार करायचा का ती पूर्वरूप संधी आहे की नाही. पूर्वरूप संधीच असणार मोस्टली, पण मग रूल बसतोय की नाही ते पण चेक करणं गरजेचं आहे. नाहीतर काय, रूल बसणार नाही आणि तुम्ही पूर्वरूप संधी लिहिली, तुक्का मारायला पण इथे जमून जातं. का तर मोस्टली अवग्रह चिन्ह जिथे असतंय, म्हणजे एस टाईप अवग्रह चिन्ह जिथं असतंय तिथे काय असतंय, आपली पूर्वरूप संधीच असते. मग क्षिणे अनिले कसं होईल, क्षिणे अनिले. इथे रूल काय होता, ए समोर अ आलाय, मग काय झालं, पूर्वरूप संधी. त्यानंतर आता इथे मी
थोडंसंच लिहिलंय, पण तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करायचं होतं की पूर्वरूप संधी म्हणजे काय, कारकच्या याच्यात पण तुम्हाला कर्ता कारक म्हणजे काय हे सगळं एक्सप्लेन करायचं होतं. त्यानंतर प्राणोअत्र, प्राणोअत्र इथे पण काय होतंय, अवग्रह चिन्ह आलंय, ओ नंतर काय आलंय, अ आलाय, म्हणजे काय झाली, पूर्वरूप संधी झाली. त्यानंतर यथोत्तरम, यथोत्तरम मध्ये काय होते, गुणसंधी कशी होती, ओ, यथ अधिक उत्तरम गुणसंधी. त्यानंतर पचती अधिक अन्नम, आता पचती ई समोर अ आलंय, इथे काय होणार, इकोयनाची सूत्र येणार. आता मी इथे सूत्र वगैरे काही लिहिलेलं नाही, तुम्ही ते पेपरमध्ये लिहायचं असतं. त्यानंतर मग इथे काय होणार, मग जोड अक्षर बनणार, मग ईच्या जागी काय झालं, य झालं, पचत्यान्नम. त्यानंतर भक्षयेत दंतपवनम, भक्षयेत दंतपवनम. तर मी क्रॅश कोर्समध्ये सांगितलं होतं की जिथे त दिसेल ना किंवा असं त दिसेल ना तिथं मोस्टली दच होत असतं, म्हणजे तिसरा वर्ण येत असतो. तर मग इथे काय होईल, भक्षयेद दंतपवनम, ही काय झाली आपली जस्त्व संधी. त्यानंतर पुढं इथे काय करायचं होतं, आपल्याला प्रत्यय सॉल्व करायचे होते. चिंत अधिक त्वा, त्वामधलं काय शेष राहतं, त्वा शेष राहतो, मग शब्द काय झाला, चिंत्वा. ऋत अधिक शानच, आता हे एक्झाम्पल पण घेतलं होतं, ऋतचं काय होणार, हा रू काय होणार, वरती जाणार आणि शब्द काय बनणार, मान. शानमध्ये आपण काय बघितलं होतं, मान आणि आन असे दोन बघितले होते, परस्मैपद पद आणि आत्मनेय पद. तर मग आपण इथे काय लावलंय, मान, तर वर्त मान. त्यानंतर नश अधिक तवत, इथे काय झालंय, तवत शेष राहिले, शब्द कसला बनणार, संधी होऊन नष्टवत. त्यानंतर आ लप लभ अधिक ल्यप, इथे काय होतं, उपसर्ग आधी लागत असतो, मग आ त्यानंतर लभ आणि इथे काय असतो, य असतो ल्यपचा, इथं ल्यूप होतं ते चुकून झालेलं होतं, ल्यपचा हा प्रत्यय असतो, मग काय झाला, आलभ्य. त्यानंतर पाचवं काय होतं, पठ अधिक अनियर, हे एक्झाम्पल पण आपण घेतलेलं आहे, पठनीय. त्यानंतर बी क्वेश्चन काय होता, फोर्थ मधला, वाक्य परिवर्तन. आता हे जे सेंटेन्स आहे ना, हे विंटर बॅचच्या एक्झाम्पलमध्ये कारकमध्ये आलेलं सेंटेन्स आहे. तुम्हाला हे दिलेलं होतं, क्षेत्रम खाली अंडरलाईन केलेली होती आणि तुम्हाला त्याचं कारक विचारलं होतं. हे आता त्यांनी कशात टाकलेलं आहे, आपल्या वाक्य परिवर्तनामध्ये टाकले. त्यानंतर जर तुम्ही लास्ट इयरचा विंटरचा क्वेश्चन पेपर पाहिलेला असेल तर सेम हे एक्झाम्पल होतं, सेम जशाच्या तसं आलेलं आहे. तेन सिंह दृश्यते, ते तर काय होणार, ती होणार, तेने तर काय होणार, सह सिंहम पश्यती. त्यानंतर कृषकेन क्षेत्र कृष्यते, ते तर काय होणार, ती होणार, कर्षती येऊ शकतं, कृषती येऊ शकतं. कृषकः क्षेत्रम कर्षती, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 311 असेल तर 121 करा, 121 असेल तर 311 करा. त्यानंतर सुशीलः बालकः पाठम पठती, तर काय होईल मग इथं 311 नुसार, सुशीलेन बालः पाठम पठ्यते. कवी काव्यम रचयति, याचं काय होईल, कवीनाम काव्य रच्यते. त्यानंतर सेवकः ग्रामम अवगच्छत, त्याचं काय होईल, सेवकेन ग्राम अवगच्छते, सॉरी अगच्छते. आणि तेन सिंहचं तर आपण बघितलंच आहे. आता आपण एकतर हा क्वेश्चन लास्ट इयरचा रिपीट झालाय, त्यानंतर हा दुसरा क्वेश्चन, त्यानंतर हे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत क्रॅश कोर्समध्ये, पठनीय. त्यानंतर इथं उपलभ्यवाला घेतलेला आहे, इथं आलभ्यवाला आलेलं आहे. किती झालेत मग, 1 2 3 4 5. त्यानंतर नशवालं पण घेतलेलं आहे, तिथं मी सांगितलेलं आहे रूल, फक्त तवतचं नव्हतं, ते दुसऱ्याचं होतं, पण संधी होणार आणि असंच होणार ते पण सांगितलं होतं. चिंतवावालं पण सांगितलं होतं. त्यानंतर संधी प्रकरणात हे सगळे रूल्स घेतलेले आहेत. तर कोर्समधून आलं काय, एक्झाम्पल तर कोणीही सांगू शकत नाही आले काय, पण आपण ज्या कन्सेप्ट घेतल्या होत्या, ज्या मी ट्रिक सांगितलं होत्या, त्यानुसार जर तुम्ही पेपर सोडवला असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स पडतील. त्यानंतर एकम हे एक्झाम्पल आपण जशाच्या तसं घेतलंय, एकम इटी होतं, फक्त एकम प्रति होतं, जशाचं तसं आपल्या क्रॅश कोर्समध्ये होतं. प्रातिपदिकार्थ पण क्रॅश कोर्समध्ये होतं, निर्दोषही क्रॅश कोर्समध्ये होतं.
त्यानंतर हे शब्द कोणतेही येऊ शकतात आणि शब्द तर तुम्हाला करायला सांगितलेच होते. त्यानंतर विभक्तीची कारक आपण घेतलं होतं, कारकमध्येही ट्रिक घेतलं होतं. लास्ट टाइम माणसात होतं, ह्या टाइमला काय आलंय रसात आलेलं आहे. क्वेश्चन जास्त चेंज असे होत नाहीये. त्यानंतर दर्शन स्पर्शन प्रश्न आहे. मागच्या वर्षी समास मध्ये होतं, ह्या वर्षी कारक मध्ये. त्यानंतर धातूही तुमचं चांगलं घेतलं होतं. त्यानंतर हे उपसर्ग आणि अव्यय हे कंपल्सरी लर्न करायलाच लावले होते, त्यामुळे तेही मार्क्स तुमचे जायला नको. तर मुलांना असा प्रश्न पडतो की कोर्समधून आलं काय, तर कोर्समुळेच तर कन्सेप्ट क्लिअर होत आहे ना. कोर्सशिवाय कन्सेप्ट क्लिअर कसं होणार. मग ते यूट्यूब असो किंवा आपला आयुर्वेदा मराठीचा संस्कृतचा कोर्स असो, तर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. तुमची क्वेश्चन कोणीही सांगू शकत नाही कोणते, आज हे आले उद्या वेगळे क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला क्वेश्चन बघितला समजून येतो हा क्वेश्चन कसला असेल. एवढं पण अवघड नाही. मुलांचे रिस्पॉन्स आले की त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत्या. त्यांनी काही तर काल म्हणजे पेपरच्या 1 दिवस आधी क्रॅश कोर्सचे लेक्चर्स पाहिले आणि आज पेपर सॉल्व्ह करून आले. असेही कमेंट्स आम्हाला आलेले आहेत. तर असं नाही की आलं काय, तर आलं सगळे, तुम्ही केलं काय त्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर केलंच नसेल वर्षभर काही, तर कसं जमेल ना. तर हे सोल्युशन आहे. आता माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी पुढच्या पेपरचा अभ्यास करा. हा पेपर होऊन गेलेला आहे, तर ह्या पेपरकडे डोकं न लावता पुढच्या पेपरमध्ये काय येईल याकडे विचार करा.